सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी सेल्फ मेकअप करते स्वतःवर भरपूर दिवसांनी. खूप टाईम झाला मी सेल्फ मेकअप नाही केला स्वतःवर, बिकॉज माझी स्किन थोडीशी खराब झाली होती. तर विचार केला आता थोडा ब्रेक घेऊया. सो आज माझं मन झालं सेल्फ मेकअपचं, तर विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करते मी माझे प्रोडक्ट्स कोणते कोणते मी यूज करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. तर माझा बिफोरवाला फेस बघा कसं आहे, छान दिसते. विथ मेकअप कशी दिसते ते मला कमेंट करून सांगा, बिकॉज मला माझ्यावर मेकअप थोडा कमी सूट करते मला असं वाटतं. सो तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी विथ मेकअप कशी दिसणार आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. पहिला सो स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण पहिला हेअरबँड घालूया. ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे हेअरबँड. तर हेअर बँड घातलं आहे मी. तर पहिला मी लेन्स घालते. मी फ्रेश लुकचे लेन्स यूज करते आणि त्याचा शेड आहे प्युअर रेझल यूज करते मी. सो पहिला मी लेन्स पहिला मी घालून घेते मी लेन्स. हे आणि हे आईज बघा डिफरन्स. जर लेन्स लावले ना तर आय मेकअप खूप छान वाटतं, म्हणजे एकदम बोल्ड वाटतं ते आणि दिसून येतं, मस्त वाटतं. शर्ट लेन्स विदाउट लेन्स आणि विथ लेन्स छानच वाटते, छान वाटते. थोडंसं वेगळा लुक येणार. तर स्टार्ट करूया आपण. सो अगोदर मी वाईप करून घेते फेस. आणि मग त्याच्यानंतर मी टोनर यूज करते, जोवेसचा स्किन टोनर आहे. मी सगळं मेन्शन करेल या साईडला प्रोडक्ट्स. तर ड्राय होऊन देते मी. मग त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करते एम्ब्रॉयलिसिसची. स्किन प्रेप खूप चांगल्यापैकी करायचं, सो मेकअप खूप जास्त ग्लोई वाटतं आणि छान वाटतं. ओ लाईट गेली, बट आय हॅव बॅकअप लाईट. मॉइश्चरायझर पण लावून झाला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आता बघा, मीच विसरली काय आहे म्हणते आहे मी. त्याच्यानंतर वेट. सो त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझरच्या नंतर करेक्टर यूज करते मी. कोणता आहे हा, EIFचा आहे. सो हे करेक्टर फक्त
जे डार्क स्पॉट्स वगैरे असतात किंवा पिंपल्स वगैरे असतात त्याच्यावर यूज करायचं. अंडर आईजवर, मंकी माऊथवर, आणि मला खूप सारे पिंपल्स पण आहे रेडेड, सो तिथे मी अप्लाय करेन. बापरे, डायन दिसतं. आणि त्याला ब्लेंड करायचं. खरंच भूत वाटते का मी? भूतच वाटते. सो करेक्टर यूज नंतर आपण इल्युमिनेटर लावणार आहे, बॉलिवूड फ्लॉलेस फिल्टर. आणि मी हे सगळे प्रोडक्ट्स ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. हे खूप जास्त चांगलं आहे, खूप म्हणजे खूपच, मला खूप आवडतं आहे. आधी मी मॅकचं स्टोप क्रीम वापरायचे आणि आता हे यूज करते मी. असे माझे 3 बॉटल्स यूज झाले आहेत ब्राईड लोकांना. मी जास्त ओव्हर मेकअप करत नाही आहे, नॉर्मल सटल मेकअप करते मी. हेअरबँड खाली आला माझा, मला हेअरबँड पण घ्यायचं आहे नवीन. काहीच बघा ग्लो छान वाटतोय. सो त्याच्यानंतर मी फाउंडेशन PACचा यूज करणार आहे आणि फॉरेवरचा मिक्स करणार आहे स्किन टोनच्या हिशोबाने प्लेटवर. सो त्याला मिक्स करते मी अप्लाय करते. ओ लाईट आली, बरोबर टायमावर आली लाईट. बिग डेवरच मी भूत दिसते. अजून पूर्ण मेकअप झाला नाही, पूर्ण मेकअप झाला छान वाटेल. लिपस्टिक येणार, आय शॅडो, भरपूर काय काय बाकी आहे अजून. आणि तुम्ही नेक पण कवर करायचं, नाही तर माहीत पडेल. फेस एकदम मस्त वाटतं आणि नेक ब्लॅक, सो ब्लॅक पण कवर करायचं. मी नंतर करेन लास्टला. असं नाही लावत मी फाउंडेशन, कारण मला नाही आवडत. थोडंच लावते मी. प्लस लाईट बरोबर दिसते की नाही माहीत नाही मला, पण माझ्या फोनमध्ये बरोबर दिसते. सो फाउंडेशनचं स्टेप झालं आहे माझं.
सो आता कन्सिलर यूज करणार आहे मी हुडा ब्युटीचं. शेड नंबर काय आहे ह्याचा? 0544. हा शेड आहे का? हाच 0544 यूज करते मी. फक्त मी अंडर आईजवरच यूज करते, जॉ लाईनला वगैरे नाही करत मी, कारण की ते ओव्हर वाटतं मला. म्हणजे मला ओव्हर वाटतं, बाकी लोक करत असतील, आय डोंट नो, पण मी नाही करत. छान वाटतं. सो आता आपण फाउंडेशनच्या नंतर लूज पावडर यूज करायची आहे. माझा ब्लेंडर कुठे गेला? सो आता आपण यूज करणार आहे लूज पावडर स्पॉटलाईटची PSC, आणि शेड काय आहे ह्याचा? पिंक शेड आहे, आणि मी पिंकच यूज करते. बनाना पावडर यूज नाही करत मी. सॉरी गाईस, स्टोरेजचा प्रॉब्लेम होता, सो मी डिलीट केलं काय आणि आता न्यू फोन पण घ्यायचा आहे, लवकरच घेणार आहे. सो चला आपण कंटिन्यू करूया. सो आता मी पिंक पावडर यूज करते फाउंडेशनच्या नंतर. सो आधी मी अंडर आईजच्या खाली लूज पावडर लावणार आहे. सो त्याला ब्लेंड करून घेतले, बिकॉज ते मग ते क्रीज येते ना, त्याच्यामध्ये पावडर हे होते, मग क्रीज लाईनमध्ये ते दिसतं लाईनिंग. आणि गाईज, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहे मला कमेंट करून सांगा प्लीज. सो मी तसं अजून थोडंसं इम्प्रूव्ह करेन. गाईज बघा किती मस्त वाटतं. गाईज बघा, दिसतंय तुम्हाला लाईनिंग? सो असं लाईन येतं, आणि मग आपण त्याच्यावरती पावडर लावलं ना, मग ते खूप घाण वाटतं. सो त्याला ब्लेंड करून तुम्ही पावडर लॉक करा. बघा गाईज, आता दिसतंय तुम्हाला डिफरन्स? सो आता आपण लावूया ब्लश मी यूज करते हुडा ब्युटीचा, छोटूसा मिनी आहे, मस्त आहे खूप एकदम. म्हणजे ज्यांना असं जास्त ओव्हर नाही पाहिजे ना, त्यांच्यासाठी चांगलं आहे, खूपच चांगलं आहे. चांगलं नाही, गाईस थोडंसं लाईटच दिसतं, जास्त डार्क नाही आहे. आणि मी अजून एक ब्लश लावते ह्याच्यावरती, बॉलिवूडचा आहे तो पण, त्याच्यात ब्लश पण आहे आणि हे पण आहे, काय बोलते त्याला, हायलायटर. सॉरी, मी विसरून जाते लगेच. हा थोडा डार्क आहे, मी डार्कवर लाईट लावते, सो ते खूप छान वाटतं. मी क्रीम ब्लश नाही लावत, माझ्याकडे आहे बट मी नाही लावत, मला ते ओव्हर वाटतं खूप. नाही, जो माझ्याकडे शेड आहे ना तो बरोबर आहे, पण मी नाही लावत. दॅट्स इट. हा पण थोडंसं मी रेड केलं जास्त थोडंसं.
सो ह्याच्यामधलंच मी हायलायटर यूज करते. बघा गाईस, छान वाटतं. सो ब्लश पण झालाय. तर आपण आता स्टार्ट करूया आय मेकअप तर केलंच पाहिजे तरच छान वाटते. मी हा यूज करते हुडा ब्युटीचा IC बाय न्यूड. छान कलर आहे त्याचे, खूप छान, म्हणजे खूप छान आहे बघा. सगळे न्यूड्स कलर आहेत, न्यूड्स, अँड आय लव्ह न्यूड्स. मला भडक सुडक नाही आवडत. सो आता आपण पहिला कोणता करू. माझी साडी आहे पेस्टल कलर आहे. सो न्यूडच करेन मी. सो आता आपण या साईड नाही जमत मला, कारण मी लेफ्टी आहे. सो गाईस झालाय, ब्राऊन केलाय मी, आणि मी शिमर हा यूज करते. त्याचे ब्लिटर्स पण खूप छान आहेत, जास्त ओव्हर नाही आहेत. आय मेकअप झाला आहे आणि आता मी लायनर यूज नाही करणार आहे. लायनरच्या बदले मी एक शिमर आहे तो मी स्मच करणार आहे, हा वाला. अकॉर्डिंग टू माझं साडीचं असंच टाईपमध्ये थोडा कलर आहे. सो फक्त इफेक्टसाठी मी हे लावते, बाकी मला लायनर पण आवडत नाही. आणि आता हे ट्रेंडमध्ये चालू आहे. सो आता मी खूप छान वाटते. मोस्टली तर आपण लावतोच हे लायनर. सो हे थोडं छान वाटतं, खूपच छान वाटतं. मी मोस्टली ब्रायडल असंच करते, मला हे खूपच आवडतं आणि हे छान पण वाटतं. स्वतःवर नाही जमत, दुसऱ्यांवर जमते. सॉरी, मी तुम्हाला सांगितलं ना मी ते कोणता स्मच केलं होतं, कोणत्या ब्रँडचा होता तो पण PSCचाच होता, PSCचा. आणि आता मी लावणार आहे मस्कारा. सो मस्कारा मी ट्रान्सपरंट लावू या ब्लॅक लावू समजत नाही, कारण त्याच्यानंतर मग माझा फेस खूप ब्लॅक दिसतो वाईप केल्यावर. सो काय करू समजत नाही, जाऊ दे, ब्लॅकच लावते. मेकअप एवढा चांगला झाला आहे, काहीच नाही चांगलं वाटेल. मग ट्रान्सपरंट मी रेग्युलर यूज करते, कारण रोज लावलं ना हे वालं तर ब्लॅक दिसतात मग अंडर आईज. गाईस काय डिफरन्स वाटतं, वाव. ज्यांचे ओरिजिनलच मोठे आहेत ना त्यांना लॅशची गरज नाही आहे. बघा गाईस, तुम्हीच बघा, नाईस.
काय चांगलं होत असेल तर. सो मस्कारा लावून झालं आहे आणि आता मी आयब्रो फिल करते. PSCचं ब्रँड आहे आणि मस्कारा पण मी मेबलिनचा यूज केला होता. आणि मी आता आयब्रो पण एकदम जसं आहे तसंच ठेवणार आहे, काही करणार नाही. फक्त एक थोडंसं हे करते, आयब्रो फिल करून घेते, थोडंसं जास्त नाही तर डायन वाटते मी पक्के. आणि इथे माझा कट आहे पहिल्यापासूनच. मी लहानपणामध्ये ना पडली होती, सो आयब्रो तोडायला काय बोलायचं. आयब्रोला पण फील नाही करत आहे, जसं आहे मी तसंच ठेवणार आहे, कारण मी नाही करत आयब्रो. आणि लास्ट अँड फायनल लिपस्टिक अँड नंतर सेटिंग स्प्रे, दॅट्स इट. ते लिपस्टिकचे तर भरपूर शेड आहेत, सो आता बघूया मी कोणता लावते. सो मी आता हा यूज करणार आहे मृचाचा. तिची लिपस्टिक खूप चांगली आहे, बट स्टे नाही करत जास्त, पण खूप छान आहे, क्रीमी टाईप आहे. सो मला आवडते, असं काय नाही. बघा माझं किती मस्त वाटतं. व्हेरीज वाईप्स. अरे वाईप्सकडे आहे ना माझं असंच असतं. मला ना काही वस्तू समोर असे ना तरी दिसत नाही, माझा असा प्रॉब्लेम आहे. सो आता मी लिपस्टिक डायरेक्ट अप्लाय करते, कधीतरी मी बॉर्डर करते, नाहीतर नाही करत. सो लिपस्टिक पण झाली आहे आणि आता मी साडी वेअर करते. आणि फिक्सर आता मी यूज करते, एअरब्रशचा आहे फिक्सर, फ्लॉलेसवाला सेटिंग स्प्रे. सो मी आता तो यूज करते आणि पहिला शेक करते, नाहीतर ते खूप सो आता मी थोडीशी वेगळी वाटते, पण इयरिंग्स वगैरे सगळं मी वेअर करून येते आणि मग आपण भेटूया. सो मी आता रेडी होऊन आली आहे, पण साडी मी बरोबर वेअर नाही केली आहे, कारण मला जमत नाही. आता मी टिकली लावते. सो टिकली लावून झाली आहे आणि मला कर्ल्स पण करायचे होते, पण कोण नाही आहे करणारा, सो मी तसंच ठेवते. आपल्याला मेकअप दाखवायचा, कर्ल्स नाही दाखवायचे. सो आता मी नथ सो गाईज, हा माझा फायनल लुक आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा मेकअप ट्युटोरियल, सो मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी कशी दिसते ते पण सांगा. मी बिफोरमध्ये चांगली दिसत होती या आफ्टरमध्ये माहीत नाही, पण तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा प्लीज 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 प्लीज. तर आता मी खूप सारे रील्स वगैरे काढते, तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला बघू शकतात माझी रील्स या लुकमध्ये. अँड मी आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अँड अजून काय नाही, बाय. आणि मी बिहाइंड द सीन किती माझ्या घरी पसारा झाला आहे फक्त ह्या लुकसाठी. सो तुम्ही बघा, मी आता तुम्हाला दाखवते. आणि बाय. बाबू रडतोय, बाय बाय. सो गाईस, पसारा बघा किती काय काय काढलं आहे मी फक्त एक लुकसाठी आणि एक व्लॉगसाठी. गाईस बघा किती पसारा झाला आहे.